नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण थोडक्यात वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म हे बघितले. आज आपण पाहणार आहोत कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात. वृक्षांपासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत बीज निर्माण होते. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना ऋतुनियम, बीज नियम असे संबोधितात. समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छाचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात, कारण ती ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रम प्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरीलप्रमाणे असतात. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा एक व्यक्तींवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती, शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला आरंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छानुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा, प्रकृतीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी नैतिक व्यवस्थेची फक्त पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर, प्रकृतीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे, नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे, इतर कोणावर नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म, सत्कर्म करीत आहे. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत. ते ज्यांना कम्म नियम म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमांचेही विवेचन करतात.
कर्मनियमांचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच कर्मामागून त्याचा परिणाम येतो, हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असते असे बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. 1. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, तात्काळ फल देणारे कर्म. 2. उपपज्य वेदनीय कर्म, ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. 3. अपरापरिवेदनीय कर्म, अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म. कर्म हे कधीकधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्मांचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धाच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे. या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही. एवढेच काही कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही. एवढाच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमांचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कर्म नियमही अप्रतिहत राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच नीट समजावून घेतला जातो. प्राय जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धाने कर्म सिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्म सिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता. कर्म नियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. ह्या कारणास्तव कर्म नियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे. यापुढे आपण पाहणार आहोत भाग 4, अधम्म म्हणजे काय. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.